कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला स्वच्छ भारत अभियान या विषयावर थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. भारत आणि पाश्चात्य देशामधील सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता. त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत कशी, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो नाही का? आपण खूप मागे आहोत. लवकरच आपल्याला काहीतरी पावले उचलावी लागतील. मित्रांनो, माझ्या आजच्या भाषणाचा विषयही तोच आहे. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी मोहिमेबद्दल बोलणार आहे आणि ती म्हणजे स्वच्छता. स्वच्छ भारत अभियान. भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्याचा हा प्रथम प्रयत्न नाही. 1999 मध्ये भारत सरकारने संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले, जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे निर्मल भारत अभियान असे नामकरण केले. परंतु स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये शौच आणि स्वच्छतेबद्दल बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. पण यातूनच त्यांचे स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प दिसतो. ही राबवले आणि नागरिकांना भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला. काहींना हा राजकीय स्टंट वाटू शकतो, पण या सर्वातून एक फायदा झाला की आपण भारतीय लोक स्वच्छतेबद्दल बोलू लागलो. वादविवाद चर्चा होऊ लागली. स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्यांच्या निगडीत कामावर प्रचंड प्रभाव पाडला आहे आणि दिवसेंदिवस मोहिमेची प्रगती होत आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेची स्वतःची वेबसाईट व ॲप आहे, जिथे आपण या मोहिमेची प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. आतापर्यंत 1,43,491 गावे, 79 जिल्हे, 3 राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाले आहेत. विविध राजकारणी, सेलिब्रिटीज, अभिनेते आणि क्रीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता आणि पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन आणि अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियंका चोप्रा आणि असेच अनेक जणांनी झाडू हातात घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या या अभियानाचा एक चांगला प्रचार केला. या मोहिमेचे लक्ष्य आहे की महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीपर्यंत ग्रामीण भागात 12 दशलक्ष 2020 पर्यंत भारताला ओपन डेफिकेशन फ्री (ATF). स्वच्छ भारत अभियान हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि 30 लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी ह्यात भाग घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.